विशेषतः भजनं म्हणताना दिसायचं कोणीतरी, तेव्हा मला व्यक्तिशः खूप राग यायचा. असं वाटायचं की ही भ्रष्ट नक्कल आहे भजनांची आणि भक्तीची किंवा अध्यात्माची सुद्धा. पण आता मात्र तुमच्या या स्टेटमेंटमुळे माझा अध्यात्माकडे बघण्याचा एकंदर दृष्टिकोन बदललाय. दुसरी गोष्ट म्हणजे गांधीजींच्या त्या स्टेटमेंटची आठवण होते की त्यांनी जे केलं होतं, आणि ते अतुल कुलकर्णीचं, अभिनेते अतुल कुलकर्णी यांचं ते सगळ्यात फेवरेट असं स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट काय गांधीजींचं की माझ्या 2 विधानांमध्ये जर का तफावत दिसत असेल तर जे लेटेस्ट विधान आहे ते तुम्ही अंगीकारा आणि ते शिरोधार्य मानून चाला. म्हणजे जर का तो काळाच्या सोबत इतका इव्हॉल्व्ह होणारा नेता होता तर त्यांचे जे अनुयायी आहेत तेच इतके मागे का पडले. गांधीझम काळासोबत इव्हॉल्व्ह होण्यामध्ये इतका कमी का पडला. बाहेरच्या देशांनी गांधीझमशी रिलेटेड वेगवेगळे प्रयोग केले आणि ते यशस्वी ठरले, अयशस्वी ठरले, पण ते चालू राहिले. तर भारत त्या प्रयोगांच्या बाबतीत कुठं मागे पडला. आणि त्याच अनुषंगानं इथे संत तुकडोजी महाराजांच्या वारशाबद्दल तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालवलेले आहेत तर त्याची यशस्वीता ही नक्कीच पुढं मागं जास्तीत जास्त तेजस्वी होत जाणार. याच्यामध्ये काही मला शंका वाटत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण मग या सगळ्यामध्ये तुम्हाला अडचणी अजून काय येत आहेत आणि सरकारकडनं, विशेषतः महाराष्ट्र सरकारकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आधी ते गांधींचं हे घेऊ का मी? हो, अगदी नक्की रेफरन्स घ्या. गांधींचे अनुयायी, गांधींनी जे नैतालीम शिक्षण प्रणाली काढलेली होती, गांधींचे अनुयायी एवढ्या मोठ्या संख्येने होते. त्या संख्येपैकी त्यांना ती शाळा चालवण्यासाठी पटसंख्या पाहिजे तरी केवढी होती. मग ती नई शिक्षण प्रणाली का बंद पडावी किंवा का मागे पडावी, दुर्लक्षित का राहावी. शेवटी त्यांना प्रचलित शिक्षणासोबतच का टाईप करावं लागलं. बरोबर. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर गांधींचेच अनुयायी त्यांच्या मार्गावर चालायला कमी पडले, जसं आम्ही राष्ट्रसंतांचे अनुयायी म्हणून कमी पडलो. हे फॅक्ट आहे आपल्या देशामध्ये. त्या महापुरुषांच्या विचाराला जर कुठं कमकुवतपणा आला असेल तर तो त्यांच्याच अनुयायांनी आणलेला आहे. काय विषय होता मला तुम्ही थोडा म्हणून गांधींच्या संदर्भातला विषय? मला असं म्हणायचं होतं की यामध्ये ज्या अडचणी येतात, मग ते व्यसनमुक्ती असो की अध्यात्माचा वारसा पुढे चालवणं असो की अनाथाश्रमातल्या मुलांना शिक्षण चांगलं देणं, त्यांना रोजगार संधी मिळवून देणं असो, यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणींमध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा कसा सपोर्ट पाहिजे? हो, आता ॲक्च्युली व्यसनमुक्तीच्या संदर्भात जे आहे, आमचे 32 सप्तखंजिरी वादक प्रबोधनकार आहेत. 32 सप्तखंजिरी वादक. यस. त्याची सुरुवात पहिल्यांदा 7 खंजिरी वाजवल्या सत्यपाल महाराजांनी. ते आज आमचे प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करतोय. भाऊसाहेब थोटे इंजिनियर माणूस, MSCBला इंजिनियर असताना सुद्धा त्यांनी दुसऱ्यांदा ते सत्यपाल महाराज जसं वाजवतात तशा त्या खंजिरी वाजवून समाजामध्ये प्रबोधन केलं. आज वेल एज्युकेटेड 32 तरुण सप्तखंजिरी वाजवून समाजाचं प्रबोधन करतायत. दररोज त्यांचे कार्यक्रम चालू असतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला आधुनिकतेची जोड असल्यामुळं, सिनेमाच्या गाणीच्या चाल्यावरती वगैरे हे केल्यामुळं कॉलेजचे मुलं, तरुण पोरं सगळे त्यांचे कार्यक्रम घेतात आणि त्याच्यामध्ये बसतात. ते एक मोठं व्यसनमुक्तीचं काम चाललेलं आहे. आणि परत व्यसनमुक्तीमुळे ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे त्याचं पुनर्वसन आम्ही इथं करतो त्या पोरांना आणून. त्या पोरांचं महिलांना चांगल्या घरच्या. आणि हे करत असताना मी एकदा प्रयोग केला, पेपरला जाहिरात वाचली की ते व्यसनमुक्ती, महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र देणार होते. ते व्यसनमुक्ती केंद्र देणार होते आणि त्याच्यासाठी वर्षाची 11 लाख रुपयाची ग्रँट होती. म्हटलं आपल्याला खूप मोठा आधार होईल हे जर आपल्याला मिळालं. आणि मी पाहिलं आपल्या एका जिल्ह्यामध्ये एकच मिळणार होती. आपल्या जिल्ह्यात तर असं कोणी नाही काम करणार, आपण का टाकू नये ते. मग मला काही लोकांनी सांगितलं आणि त्यांनी ते प्रस्ताव वगैरे त्यांनीच तयार करून दिले. धनंजय मुंडे त्यावेळेला सामाजिक मंत्री होते, समाज कल्याण. मग त्यांच्याकडे आम्ही ते टाकलं. त्याच्यानंतर मी पाहिलं की आमच्या इथून काही प्रस्ताव गेले होते, तो आमच्या इथं मिळाला. अमरावती जिल्ह्यात सुद्धा मिळालं ते केंद्र. पण ते केंद्र अशा लोकांना मिळालं की त्यांचे मंत्र्यांशी चांगले संबंध आहे. अच्छा. पण त्यांचे व्यसनमुक्तीचे खूप दूरचे संबंध आहे किंवा संबंधच नाही. पण आम्ही म्हटलं आपला व्यसनमुक्तीशी संबंध आहे पण मंत्र्यांशी संबंध नाही. म्हणजे तुमचं काम, सॉरी टू इंटरप्ट, पण तुमचं काम हे वेल डॉक्युमेंटेड स्वरूपात तुम्ही सादर केलं होतं का? हो, माझ्याकडे पुराव्यांसह बिलकुल प्रस्ताव टाकला होता आम्ही. प्रत्येक वर्षाचे ॲन्युअल रिपोर्ट टाकलेले होते.
इव्हन माझ्याकडे मंत्र्यांचे पत्र सुद्धा होते. अच्छा. हा. ही गोष्ट केव्हाची आहे, किती सालची आहे? आता 2 वर्षांपूर्वीची. आणि अशा प्रकारचे प्रस्ताव हे दर 2-3 वर्षांनी मागवले जातात का, की ही रेअर संधी होती? नाही, दरवर्षी मागवले जातात ते. मग तुम्ही दरवर्षी पाठपुरावा करणार आहात की तुम्ही हतधैर्य झाला? आम्ही आता ते बघितलं की तुम्हाला जर याच्यासोबत काम करायचं असेल तर मी ते अनुभवलं की प्रस्ताव तयार करणे, मग मंत्रालयामध्ये चक्रा मारणे, मग या मंत्र्याचं पत्र घ्या, त्यांचं पत्र घ्या. त्या 2 महिन्यामध्ये मी एकदा बसून शांत ते अनुभवलं. एवढं आपण सगळं केलं, त्या प्रस्तावासाठी आपण किती फिरलो, किती पैसे सुद्धा खर्च केले, सगळं केलं, पण आपले 2 महिने वाया गेले. मग मला आमचे मार्गदर्शक आहेत चंदू पाटील मार्गवार, त्यांनी सांगितलं की शासनाच्या पुरस्काराच्या किंवा त्यांच्या योजनांच्या मागे जर तुम्ही लागाल तर तुम्हाला फक्त डॉक्युमेंटरी परफेक्ट राहावं लागेल, आणि डॉक्युमेंटरी परफेक्ट राहण्यासाठी तुमचा सगळा वेळ जाईल, तुम्हाला प्रॅक्टिकली करण्यासाठी काही वेळ शिल्लक राहणार नाही. पण प्रत्यक्षात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं वाटत नाही का? दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असं मला वाटते, परंतु आमच्याकडे तशी स्पेशल त्या पद्धतीची टीम बनवण्यासाठी सध्या आम्ही कमी पडतो आहोत. पण मग आता ही मुलाखत मी तुमची घेते, ही मुक्त मुलाखत आहे, म्हणून एक कळकळीनं सांगावं असं वाटतं की तुम्ही या दोन्ही गोष्टींवरती फोकस करा. नक्कीच. जर तुमचं काम चांगलं आहे तर तुम्ही या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करून एक चांगली संधी हुकवू नका. आणि ही चांगली संधी फक्त तुमचीच नाही आहे, तर तुमच्या आजूबाजूच्या अनेक गावातल्या तरुणांची आहे. अगदी बरोबर. जी की तुम्ही हुकवू शकाल या गोष्टीमुळे, एका चुकीमुळे. मला सांगा सर की महार मातंग वाड्यामध्ये व्यसनमुक्तीच्या अडचणी काय स्वरूपाच्या असतात? ते तिकडचे तरुण काहीही झालं म्हणजे तुम्ही व्यसनमुक्तीची शिबिरं घ्या, प्रबोधनं करा, तिकडे भजनं कीर्तनं करा, त्यांना तुमच्या प्रवाहात सामील करून घेण्याचा प्रयत्न करा, तरी देखील प्रत्येक गावात तीच व्यसनमुक्तीची केंद्र व्हावीत, म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागावेत अनेक वर्ष, आणि तरीही कार्यकर्त्यांना अपयश यावं. याच्या मागची कारणं काय वाटतात? चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर आमची एक कमिटी बनली होती त्या ठिकाणी, आणि मग आम्ही त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं होतं. आणि शासनाने दारूबंदी केलेली आहे, परंतु हातभट्ट्या ज्या होत्या गावामध्ये, ज्या 2 असायच्या त्या 4 झाल्या होत्या, 8 झालेल्या होत्या, कारण की त्यांची डिमांड आली होती त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी ते उत्पादन वाढवण्याचं, वाढत्या पॉप्युलेशन आणि मागणी वाढली, त्याच्यामुळं मग ते बेकायदेशीर वाहतूक वाढली. मग अशामध्ये पोलिसांनी अडवण्याचे प्रयत्न केले, तर ते छत्रपती चिडे नावाचे इन्स्पेक्टरच्या अंगावरून गाडी न्यावं लागली त्यांना. बापरे. ते मरण पावले त्याच्यामध्ये. अशा सगळ्या केसेस झाल्यानंतर, केव्हाची किती सालची घटना आहे? आता या महाविकास आघाडी सरकार बसण्याच्या आधीची गोष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री होते चंद्रपूरचे, आणि मग सुधीर भाऊंची आमची चर्चा झाली. त्याचं कन्क्ल्युजन हे होतं की शासनाने दारूबंदीचे निर्णय घेऊन दारूबंदी होणार नाही, त्याला फक्त थोडं सपोर्ट होईल, पण दारूबंदी जर व्हायची असेल तर हृदय परिवर्तन हा एकच मार्ग आहे. आम्हाला त्या लोकांसोबत बसावं लागेल. एक आम्ही प्रयोग केला. वर्धेच्या जवळ जामणी नावाचं गाव आहे, तिथं पारद्यांचे बेडे आहेत आणि ते दारूच काढतात. अच्छा. त्यांच्याकडे पाहण्याचा एवढा माझा दृष्टिकोन, मी, छाया, आमचे चोंडके दादा, आम्ही लोकांनी, मी नेहमी भगवी टोपी लावलेला असतो आणि बंगाली पायजामा वगैरे असतं. मग आम्ही त्या तांड्यामध्ये गेलो त्याच वेशामध्ये, की तुम्ही दारू काढता, काय आहे कसं आहे, म्हणून मी सगळं त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेस मला असं वाटलं की आपण त्यांच्या समस्या कधी समजूनच घेतल्या नाही. या देशातल्या मोठ्या एखाद्या नेत्यांनी जर वाईनरीज काढली तर त्याची दारू बाहेर विदेशामध्ये विकल्या जाते, त्याचं ब्रँडिंग होतं. बरोबर. पण या पारधी समाजाच्या माणसांनी दारू काढली म्हणून त्याला काय जेलमध्ये टाकायचं? पण मग यावर उपाय काय? मी त्याचं चिंतन हे केलं की त्यांना म्हटलं तुम्ही दुसरं काम का करत नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही जंगलामध्ये पडून गेलेलो कधीतरी. मग जंगलातनं आम्ही ज्यावेळेस आलो होतो आम्ही शिकारी करायचो, पाखरं मारायचो, हे सगळं करायचो. हे करून आमचा उदरनिर्वाह आम्ही करायचो. पण ज्यावेळेस शिकारीवरती बंदी आली त्यावेळेस मग आम्ही काय करायचं? मग आम्ही लोकांकडे काम मागायला लागलो. तर ते म्हणाले आमच्यावर चोरीचा शिक्का लागलेला. अरे हे पारधी चोर असतात, यांना घरी काम देऊ नका, हे घरातल्या वस्तू चोरून नेतील. यांना शेतात काम देऊ नका, हे शेतातल्या वस्तू चोरून नेतील. मग आमच्याकडे दारू काढून विकण्याचा व्यवसाय चांगला वाटला आम्हाला. पण मग स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर ही परिस्थिती बदललेली नाही? त्यांना केव्हा स्वातंत्र्य मिळालं? बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते ना की स्वातंत्र्य लढा तुम्ही द्या, माझ्या समाजाला स्वातंत्र्य मिळणार नाही तुमच्या लढ्याने स्वातंत्र्य मिळालं तरी. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यासाठी मला लढावं लागणार आहे.
म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसी आली पण सोशिओ इकॉनॉमिक डेमोक्रेसी अजून आलेली नाही असं तुम्हाला म्हणायचं. नाही आली. त्यांना माहिती नाही हो, त्यांच्या पोरांना माहिती नाही स्वातंत्र्य दिवसाची तारीख. ते कधी शाळेत गेलेले नाही आणि त्यांनी स्वातंत्र्याचा उत्सव कसा साजरा करायचा, त्यांना काय म्हणून त्यांना असं वाटावं की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून. आज त्यांचे पोरं शाळा शिकत नाहीत ना. आज त्यांचे बरेच लोक ते दिवाळी असले असे काही सण असले तर ते जेलमध्ये राहतात कारण की ते अवैध दारू काढतात. मी त्यावेळेला तिथल्या स्थानिक पालकमंत्र्यांची चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की यांना उद्योजकाचा दर्जा द्या ना, यांना सुद्धा लायसन द्या, यांना उद्योजकाचा दर्जा द्या. ही व्हाईट कॉलर लावून फिरतील आणि यांची सुद्धा वाईन दारू विकल्या जाईल. जाऊ द्या तिकडे मोठ्या स्तरावर. यांच्या एक तर तुम्ही यांच्याच व्यवसायाला दर्जा द्या किंवा त्यांना दुसरे व्यवसाय टाकून द्या. तुम्ही फक्त त्यांना दारू विकतात. आपण काय करतो की तिथं जायचं, तिथल्या आमदाराची कारवाई मी बघितली, तिथे जायचं, JCBने त्यांचे माचं सगळे काढायचे, तोडफोड करायचं, त्यांचं इंधन पेटवून द्यायचं, त्यांच्या माणसांना बायांना बेदम मारायचं आणि पोलीस स्टेशनमध्ये टाकायचं. इथल्या सिस्टीमच्या विरोधात गेले त्यांचे पोरं. त्यांना हा देश आपला वाटत नाही आहे. त्यांना असं वाटतंय की भारतीय माणूस कोणी पाकिस्तानात गेल्यानंतर जसं वाटावं असं त्यांना भारतात वाटायला लागलं. पण त्यांना मुळात आपला देश आपला वाटावा त्याकरता मी त्यांना सुचवलं मॅडम. मी त्यांना हे म्हटलं की या लोकांवर ही सगळी कारवाई ताबडतोब बंद करा. त्यांच्यामध्ये प्रेमाने जाऊन बसावं कोणीतरी. आम्ही गेलो. अरे आम्हाला बघून लोक असायचे, अरे हे दारू विकणाऱ्यांच्या गुत्त्यावरती गेले, हे याला मारतील, हे काहीतरी करतील. आम्ही बसलो त्यांच्यासोबत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. माझं असं म्हणणं आहे त्यांना जर वेल्डिंगचं प्रशिक्षण दिलं आपण, त्यांना वेल्डिंगचा कारखाना टाकून दिला, त्याच्यापासून ते 2 पैसे मिळवायला लागले. इथंच मी येत होते की आता त्यांना सरसकट लायसन द्यायचं आणि त्यांची पोटं दारू तयार करून भरायची किंवा त्यांच्या दारूचं ब्रँडिंग करायचं. हा तर एक मार्ग झाला, म्हणजे पार्ट 1 स्टेप 1. पण स्टेप 2 ही असली पाहिजे की त्यांना इतरत्र दुसऱ्या पर्यायी रोजगारांकडे कसं वळवता येईल. तो ऍक्च्युली ते माझं उपहासात्मक बोलणं होतं. कारण ज्यावेळेस आर्मस्ट्रॉंग उभी होते, शिवराई उभी होते, त्यावेळेस ते एखाद्या मोठ्या नेत्याची आहे म्हणून 27 जानेवारीला निर्णय सुद्धा होते. मंत्रालयात मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन जातो की किराणा दुकानात सुद्धा वाईन विक्रीची परवानगी द्यावी. मग ती किराणा दुकानात विकणारी दारू पारड्यांची का असू नये. बरोबर. हे मी उपहासात्मक जरी बोललेलो असलो तरी याच्यामध्ये फार मोठी सत्यता आहे. दुसरा भाग असा आहे की त्यांना डायव्हर्शन पण त्याचं करता येईल. त्यांना जर तुम्ही सांगितलं गड्यो तुम्ही दारूचा जर व्यवसाय कराल तर तुम्हाला दंडे मिळतील आणि तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये रात्र काढावी लागेल. आणि जर तुम्ही वेल्डिंगचा व्यवसाय कराल तुम्हाला सन्मानाचं जीवन मिळेल, तुम्हाला ते हे मिळेल. मी पूर्ण फाईल बनवून दिली होती की यांच्यासाठी काय करावं. ज्यांनी उत्कृष्ट उद्योजक म्हणून त्यांना पुरस्कार द्यायचे, ज्यांनी चांगली वेल्डिंगचा कारखाना उभा केला, ज्यांनी कपडे शिवण काम केलं, ज्यांनी प्रशिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने नव्या उद्योगाची सुरुवात केली, त्यांचं पारधी समाजाचाच मेळावा व्हावा. त्या जिल्ह्यामधल्या पारधी लोकांचा, जे दारू काढतात त्या सगळ्यांचा. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी दारूचा व्यवसाय सोडून दुसरे व्यवसाय केले आहे त्यांना शासन स्तरावर प्रमाणित करण्यात यावं, शासनाने त्याला पुरस्कार द्यावे, म्हणजे इतरही लोक त्याच्याकडे हे होतील. मग आम्ही त्यांना सांगू शकतो की सांगितलं आम्ही की तुम्ही जर हे व्यवसाय कराल तर तुमचा सन्मान होईल एवढ्या लोकांमध्ये, आणि जर तुम्ही दारूच विकाल तर ते हे होईल. सांगा तुम्ही काय कराल. ते म्हणे भैया दारू किसको बेचना अच्छा लगता है, बोले हमारे बाल बच्चे देखते, बोले पुलिस वाले हमारे बाल बच्चों के सामने हमारी औरत के सामने हमें मारते, बोले किसको अच्छा लगता, बोले भैया लेकिन दूसरा काम क्या करेंगे बताओ. तुम्हारे घर में काम करने को आए तो आप बोलेंगे की ये तो चोर है. बरोबर. इकडे मोजरी, शेंडोला, खुर्द आणि शिवणगाव तसंच तळेगाव ठाकूर या 4ही गावांमध्ये एक कॉमन फॅक्टर असा आढळला की महारवाडा, मातंगवाडा इकडची जी लहान लहान मुलं होती, जी वाहत्या नाल्यांच्या शेजारी वरंड्यात बसून अभ्यास करत होती, त्यांच्यापैकी कित्येकांना DYSP व्हायचं होतं, डेप्युटी कलेक्टर व्हायचं होतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी ही मुलं 10वी 12वी पण शिकत नव्हती. त्यांच्या आईवडिलांची सतत भांडणं चाललेली असायची किंवा त्यांच्या घरामध्ये सतत व्यसनाधीनतेचं वातावरण असायचं. तर आता असा प्रश्न पडतो की इथे कित्येक प्रश्न सॉल्व्ह करण्याचे असताना आपण फक्त व्यसनमुक्तीवरतीच फोकस का करतोय. तर व्यसनमुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यसनाधीनतेमुळे शिक्षण बुडतं, शिक्षण बुडलं की रोजगार बुडतो, रोजगार बुडला की पुन्हा व्यसनाधीनतेकडे ही मुलं वळायला लागतात. राजकारण्यांच्या वरदहस्ताखाली ही गावगुंड बनतात, गुन्हेगारी वाढते. आता आपण थोडंसं मेळघाटाच्या साईडला जाऊया. तिथं सुद्धा कुपोषण वाढतंय. याच्या अनेक फॅक्टर्सपैकी एक ही वाढती व्यसनाधीनता हा सुद्धा मुद्दा आहे की तिकडे मोहाची दारू प्यायली जाते. त्याला धार्मिक महत्त्व जरी असलं
किंवा औषधी महत्त्व जरी असलं तर तिकडचं सर्वसामान्य शेतमजूर हा धार्मिक किंवा औषधी महत्त्वामुळेच ती दारू पितो असा भाग नाही. तर लिव्हर खराब होईपर्यंत तो त्याचं एक्स्ट्रा कन्झम्पशन करत राहतो दिवसभराचे आपले हाल अपेष्टा विसरून जाण्यासाठी, किंवा एंटरटेनमेंटचं दुसरं काही माध्यम नाही आहे म्हणून सुद्धा. त्यामुळे त्यांचा काय खाण्यापिण्याचा इंटेक आहे तो कमी होतो आणि त्यामुळे पण कुपोषण वाढीस लागतं. कुपोषित पुरुष असतात, स्त्रिया असतात, त्यांच्या एकत्र समागमामुळे जी संतती निर्माण होते ती सुद्धा कुपोषितच निपजते. दारूच्या नशेमध्ये त्यांना हे लक्षात येत नाही की आपण संतती नियमनाची साधनं वापरली पाहिजेत किंवा आपण 2 प्रेग्नन्सीजमध्ये 3-3 वर्षांचं अंतर ठेवलं पाहिजे. पुरुष नसबंदीचं पण प्रमाण मग ह्याच्याचमुळे आदिवासी आणि कृषी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये कमी राहतं. मग या सगळ्याला समूळ हात घालायचा म्हणजे व्यसनमुक्तीवरती काम केलं पाहिजे. हा सगळा मतितार्थ तुमच्या बोलण्यातून प्रकर्षानं जाणवत राहिला. तर याबद्दल तुम्हाला खरंच काय वाटतं की एक कुठली तरी गोष्ट व्यसनमुक्तीसाठी आत्तापासून सुरू करायची असेल सगळ्या मिडल क्लास समाजातल्या लोकांनी, तर ती काय करावी? मला असं वाटतं की हे लोक अजूनही मूळ प्रवाहात आले नाही. त्यांना समाजाच्या नॉन मिडल क्लास हे जे आता ज्या कुपोषणाबद्दल या समस्यांबद्दल आपण बोलतो, आम्ही एकदा प्रयोग असा केला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिवती नावाचा तालुका आहे. अच्छा. तो तालुका आणि मेळघाट सारखाच आहे. तर तिथं आम्ही प्रयोग केला. ॲक्च्युली तुकाराम दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला इथं टाकून दिलं रे बॉ, तुम्ही या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये जा आणि तुम्ही काय करू शकता हे मग आम्हाला येऊन सांगा. आमच्याकडे साधनं कुठलीच नसताना, गाडी नाही, पैसे नाही, आमच्याकडे कपडे नाही, आम्हाला तिथं सोडून दिलं. आणि आम्ही पाहिलं की ते आम्ही जे बोलायचं होते त्यांना 4% समजायचं अशा परिस्थितीमध्ये. त्यावेळेस आम्ही पाहिलं की मी विचार केला चंद्रपूर कुठं आहे, त्या लोकांना माहिती नाही. आम्ही पहिल्यांदा काय केलं, तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना एका गाडीमध्ये बसवून आम्ही त्यांना चंद्रपूर शहर दाखवलं आणि त्यांना सांगितलं की हा आपला देश आहे. अरे बापरे. हा आपला देश आहे. यांचं किचन कसं असते बघा, यांचं बेडरूम कसं असते बघा, यांचा हॉल कसा असतो बघा, यांचं अंगण कसं असते बघा. हे सगळं दाखवल्यानंतर त्यांच्या घरी ज्यावेळेस आम्ही 2-3 महिन्यानंतर गेलो तर त्यांच्या आमूलाग्र बदल त्यांच्या घरामध्ये आम्हाला दिसले. त्या बायांनी बाकीच्या बायांचे गट केले आणि त्यांना सांगितलं अरे असं किचन असतं, अहो तुला माहित नाही, तो कुठं पाहिलं, मी जाऊन आली स्वतः. अनुभव विश्व त्यांचं विस्तारलेलं होतं. आणि मग ती बाई पागल परेशान झालेली आहे बाई. अरे काय करावं, लेकरच होतात, काय करावं, लेकरच होतात. त्यांना माहीत नाही याच्यावर उपाय आहे म्हणून. आम्हाला त्यांना सांगावं लागलं की याच्यावर हे उपाय आहे, कुटुंब नियोजनाचं हे होऊ शकतं. आणि मग त्यांना ते नकोच आहेत त्या गोष्टी. त्यांना ते कोणीतरी जाऊन सांगायला पाहिजे, त्यांच्यासोबत बसायला पाहिजे. फक्त योजना करून चालणार नाही. मी तर तेच म्हणतो, शासनाच्या ज्या योजना आहेत त्या खरोखर लोक उपयोगी आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचवणं काळाची गरज आहे. आज तिथपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे. म्हणजे मिडल क्लास वर्ग जोपर्यंत आपल्या पोटापाण्याची चिंता सोडून नॉन मिडल क्लास वर्गामध्ये मिसळत नाही, त्यांच्या समस्या समजून घेत नाही, त्या आत्मीयतेनं त्यांना आपलंसं म्हणत नाही, तोपर्यंत या समस्या सुटणं जरा कठीण वाटतं. समाजाची जी वीण आहे ती एक शहर अमरावती शहराचा जर विचार केला, अमरावती शहरामध्ये किती कुटुंब आपल्याला असे मिळतील की जे म्हणतील आम्ही सुट्टीच्या दिवशी मेळघाटात जाऊन राहू आणि एखाद्या वेळेस त्यांना आमच्या घरी घेऊन येऊ. हे तुम्ही साध्या सुध्या कुटुंबांचं म्हणताय, अधिकारी कुटुंब सुद्धा आजकाल असं म्हणत नाहीये. नाही, फार कमी लोक आहेत. आमचे मित्र आहेत. एक आता आम्ही गेलो होतो त्यांच्या गावाला, तिथं त्यांनी माझं प्रबोधन ठेवलं होतं. सोनटक्के, प्रणव सोनटक्के, ते हे काम करत आहेत. ते SBI बँकेचे अधिकारी आहेत मोठे. आणि असं असताना सुद्धा ते या लोकांमध्ये मिसळतात, त्यांच्या पोरांना शिकवायला जातात. ते सुट्टीच्या दिवसांमध्ये कुठलाही कातडी बचावपणा नाही, कुठले ते सोबत घेऊन जातात आपलं व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड जे काय असेल. मला हे काम करण्याबद्दल पगार मिळत नाही, नाही, मी कुठं माझं समाजसेवा वगैरे करत बसू माझं कुटुंब सोडून, असं म्हणत नाही. ते माझं कर्तव्य म्हणून करतात ते. आणि असं वर्षातून किती वेळा करतात किंवा काय असं ते असं नियोजन झालं की जातात. आता जसं त्यांना समजलं इकडे यायचं तर ते ठरवतात आणि ते सगळे मित्र आहेत, त्यांचा ग्रुप आहे, तेच करतात त्या पद्धतीचा. असं जर झालं, मी म्हणतो त्यांना आपल्या प्रवाहामध्ये जर आपल्याला आणायचं असेल तर त्यांना आपल्याला त्यांच्यामध्ये जावं लागेल, त्यांना आपल्यामध्ये आणावं लागेल आणि मग ते होऊ शकेल. रवीजी, तुम्हाला माझा शेवटचा प्रश्न आहे आणि तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुमच्या या सगळ्या कामकाजाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात सुंदर क्षण कोणता आणि सगळ्यात वाईट क्षण कोणता अनुभवांच्या बाबतीत?
माझा एकदा या सगळ्या प्रवासामध्ये एक मोठा सत्कार एका ते नागपूरच्या हिंदी, कुठं झाला होता तो सत्कार, हिंदी मोर भवनला. अच्छा. तिथं माझा एक मोठा सत्कार त्यांनी आयोजित केलेला होता. मी तिथं गेलो आणि तो माझ्या जीवनातला सर्वात वाईट प्रसंग आहे असं मला वाटतं. वाईट प्रसंग? वाईट प्रसंग. मी तिथे भाषणातही बोलताना बोललो की माझ्यासारखे अनेक लोक जर असते तर कदाचित याच्यासाठी माझा नंबरच लागला नसता. बरोबर. याच्यासाठी डायरेक्टली मी फार थोडं काम करत असताना सुद्धा माझा जर सत्कार यांना करावा वाटते म्हणजे माझ्यासारखे काम करणारे लोक फार कमी आहे आणि ते खऱ्या अर्थानं दुःखाचं मला वाटलं. त्याच्यामुळे माझ्यासाठी तो फार वाईट प्रसंग मला तो वाटला की हे असं नको व्हायला. एवढे काम करणारे माणसं असायला पाहिजे की आपण ते सगळ्यात तळात आहोत अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे. आणि सर्वात चांगला प्रसंग तो वाटतो मला की अनेक अडथळे निर्माण झाले. अनेक अडथळ्यानंतर काही कोर्ट केसेससुद्धा झाल्या. सगळं झालं. या सगळ्या आघातांना सुद्धा सामोरे जाऊन आम्ही डगमगलो नाही. आम्ही आमच्या मार्गावर कायम आहोत. हा सगळा सुखद मला असं वाटते की माझ्यासाठी विचार आहे की मी कायम आहो माझ्या रस्त्यावर आणि मला काम करू लागणारे मला माणसं मिळाले. माझे मित्र तसे त्या पद्धतीचे मिळाले. तुमच्या व्यक्तिमत्वाची वीण अतिशय वेगळी आहे. मला असं वाटलं सत्काराचा प्रसंग तुम्ही सगळ्यात सुंदर क्षण सांगाल आणि कोर्ट केसेसचा आणि FIRsचा प्रसंग जो आहे तो सगळ्यात वाईट क्षण सांगाल. पण जसं एक स्टेटमेंट गोज लाईक दॅट की डार्कनेस रिव्हील्स मोर दॅन लाईट. म्हणजे तुम्ही जे तुमच्यासोबत वाईट होतं त्याच्यानं जसं सोनं तावून सुलाखून निघत असतं आगीमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही उजळत जाता. आणि प्रकाश आणि विकास आमटे ज्याप्रमाणे म्हणतात की आम्ही आनंदवन चालवतो तर आम्हाला कुष्ठरोग्यांचं आनंदवन चालवणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं जेलर असल्यासारखं वाटतं. आणि ज्या क्षणी आनंदवन बंद होईल त्या क्षणी आम्हाला सगळ्यात जास्त आनंद या जगातला होईल. तर त्या भावनेशी कुठेतरी समकक्ष अशी तुमची भावना मला वाटते. तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी अतिशय शुभेच्छा आणि महाराष्ट्र प्रशासनाकडून तुम्हाला लागेल ते सगळं सहकार्य देण्यासाठी आमच्या सगळ्या ऑफिसर्सच्या टीम्सच्या वतीने खूप 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 आशीर्वाद. धन्यवाद. थँक्यू सर.